आता आम्ही पोचलोय खारेपाटणात. खारेपाटणच्या घाटावर देवीचं मंदिर आहे ना, तिथे आम्ही पोचलोय. आम्ही मध्ये झोपलेलो राजापुरात आणि मी तर चिपळूणपासून झोपलेलो, त्याच्यामुळे व्हिडिओज नाही काढलेत. आता आम्ही खारेपाटणला पोचलोय. 2दा CNG अजून भरला आपण. चिपळूणमध्ये भरला, त्यानंतर एकदा संगमेश्वरात भरला. चिपळूणचा आपण हे बघा, आदिष्ट देवीचं मंदिर बघा. आधी हे मंदिर रस्त्याच्या मधोमध होतं, जुन्या हायवे होता तेव्हा. आता ते रस्त्याच्या एका बाजूला करून रस्ता समोरून काढलाय पूर्ण. खूप जागृत देवस्थान आहे. आम्ही नेहमी इथे थांबतोच. हे गाणं बंद कर, गाणं बंद कर. आहे का धबधबा इकडे? इथे एक रस्त्यात कुठेतरी धबधबा आहे, तो आतमध्ये. आतमध्ये जाऊया, असं काय प्रॉब्लेम आपल्याला. आता झोपेची गरज नाही, आता घरी जाऊन थोडं ना? फ्रेश झालोय आपण. हा. मग आपण फिशिंग रॉड बिल घेऊया. मग दादाला बोलूया कुठे जायचं फिशिंग रॉड. त्या घरी जाऊया. आपण पोचलोय आपल्या गावी वेंगुर्ल्यात. अथक प्रयत्नांनंतर किती तासाने पोचलो आपण? 14-15 तास. 14 तासांनी आम्ही पोचलोय. आपली गाडी 80 ला लॉक असल्यामुळे. येवा कोकण आपलंच असा. गावी आल्यावरच सुख. गावात पोचल्यावर आम्ही पहिलं आपल्या घरी गेलो आणि फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि मामाकडे गेलो. आणि मामाकडे गेल्यावर कळलं की मामाच्या घरातलं सिलेंडर संपलं आहे. तर आम्ही सिलेंडर आणायला गेलो. तर सिलेंडरचं जे गोडाऊन आहे ते डच वखारीत आहे. तर आम्ही डच वखारीत गेलेलो. तर तिथली जी वखार आहे त्याचं बऱ्यापैकी संरक्षण केलेलं आहे आता सरकारने. म्हणजे त्याला बऱ्यापैकी ते असे लोखंड वगैरे लावून, पिलर्स वगैरे लोखंडाचे लावून ती स्टेबल केलेली आहे. तर मग त्याच्यामुळे पहिल्यांदा आतमध्ये गेलोय मी. पूर्ण एवढे वर्ष मी गावी जातोय, कारण ती बंदच होती. तर पहिल्यांदा आतमध्ये जायला मिळालं, त्याच्यामुळे आम्ही जमले तेवढे व्हिडिओ काढलेला आहे त्याचा, डच वखारीचा. आणि आमच्याकडे पण वेळ कमी होता, परत येणार म्हणालेलो, पण आम्हाला परत काही यायला मिळालं नाही, कारण आमची ट्रिप छोटीशी होती 7 दिवसाची. तर आम्ही जो व्हिडिओ बनवला आहे डच वखारीचा तेवढा बघा, एन्जॉय करा. परत मी गावी जाईन तेव्हा प्रॉपर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन. तर आलोय आज आपण वेंगुर्ल्यातल्या डच वखारीकडे. होय, हे आता त्याला सपोर्ट देऊन काम करून घेतलेले आहेत गव्हर्नमेंटने. आधी एकदम मोडकळीस आलेली होती. हे बघा, मोठे मोठे
मी पहिल्यांदा आलोय आतमध्ये या वखारीमध्ये. बाहेरून नेहमी बघायचो पण ते मोडकळीस आलेलं सगळं, त्याच्यामुळे. हे बघा, हे वडाचं झाड किती वर्ष जुनं असेल. इथे पण हे कसलं तरी स्ट्रक्चर असणार. हे आता संरक्षित केलेलं आहे. हे नवीन बांधकाम आहे बघा. इथे हे हौद आहेत. इथे पण खोल्या वगैरे असण्याची शक्यता आहे बहुतेक तरी. हा हा बघा, हा भाग नवीन बांधलेला आहे चिऱ्यानी आणि उजवीकडचा भाग आहे तो जुना आहे. आणि 2 मजले तर आपल्याला इथे दिसतात की ही 2 मजल्याची असणार, त्याच्यावरतीही असू शकते. आमचे बाबू भैया. इथला दरवाजा बहुतेक बंद केला आहे की काय ते काय माहिती नाही. आणि हे बघा, हे चौथरे आणि हे आता सगळं नवीन बांधकाम केलेलं आहे. जुनं असणार, त्याच्यामध्येच या लोकांनी व्यवस्थित ते बनवून असं बनवलेलं आहे. जसं होतं तसं आणि थोडंसं सुशोभीकरण अशा अनुषंगाने ते केलेलं आहे. त्या जुन्या भिंतींना कसं झाडाच्या मुळांनी एकदम वेढून टाकलंय बघा. वडाचं झाड आहे ना ते. बहुतेक ठिकाणी सगळीकडे ते अशी झाडंच उगवलेली आहेत त्याच्यावर. ॲक्च्युली ते पण तोडलं पाहिजे, पण ते त्याच्यामुळे कदाचित ते दगड हलतील म्हणून तोडलेलं नाही. हे बघा, इथून आरपार दरवाजा आहे. पुढून आत आलात की डायरेक्ट इथून बाहेर. आणि आतमध्ये ना कोठारासारख्या खोल्या आहेत. किंवा सिलेंडरची गाडी. मामा सिलेंडर घेईपर्यंत आम्ही आपले इथे पूर्ण फिरून घेतलं. हे उजवीकडे बघा कशा कोठार बनवलेले आहेत. उजवीकडे डावीकडे दोन्ही बाजूला ते कोठार आहेत. कोठारच हे खोल्या आहेत जे अजून काही, पण ते बघितल्यावर तर असं म्हणजे साठवणुकीची खोलीच वाटते ती. एवढाच व्हिडिओ आम्ही बनवलेला होता कारण तोवर मामाचा सिलेंडर घेऊन झालेला आणि आम्ही गोव्याला जाणार होतो, त्याच्यामुळे आम्ही लवकर पळालो तिथे. तर हे काही फोटोज आहेत जे संतोष आपल्या बाबू भैयाने काढलेले होते. आतमध्ये गेलेलो तेव्हा मी रेकॉर्डिंग करत होतो आणि तो फोटोज काढत होता. तर ते फोटोज तुम्ही एन्जॉय करा आणि हा भाग इथेच संपूया. आणि पुढच्या भागात आपण बघूया आम्ही संध्याकाळी काय केलं आणि या दिवशी आम्ही गोव्यात जाऊन काय केलं ते. तर आपल्या चॅनलला जो तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.